ईश्वराचं आनंदमय आणि ब्रह्ममय स्वरूप फक्त आनंदमय आणि ब्रह्ममयच आहे काय म्हणून सांगतात की त्याच्या ठिकाणी आणखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी अच्युत तो, अविक्रयूतो, आनंद तो, ब्रह्म तो. तो आनंद ब्रह्म म्हणजे व्यापक आहे, एक देशी नाही. तसाच तो आनंदमय ब्रह्म स्वरूप असलेला ईश्वर अच्युत आहे. तो हा शब्द निर्देशावाचक संकेत करत आहे आनंदमय ईश्वर स्वरूपाकडे की तो कसा आहे तर अच्युत. च्युत म्हणजे पतन पावणे आणि म्हणजे नाही, अच्युत म्हणजे पतन न पावणारा असा तो एकमेव ईश्वरच आहे. आता ही जी पतनशीलता आहे ही का निर्माण होत असते? ही अज्ञानामुळे निर्माण होणारा जो अहंकाराचा अस्मितेचा भाव असतो त्यामुळे आसक्ती मोहामध्ये पाडतो आणि तो आपल्या स्वस्वरूपापासून पतन करवतो. आत्मस्थ केंद्रित आत्मस्थैर्य अशी आत्मवान अवस्था राहत नाही, म्हणून ही पतनशीलता निर्माण होत असते. ईश्वर तर आपण स्वयं ज्ञानमय आहे, निरहंकार निराभिमान असून तो अनासक्त निर्मोही आहे. शिवाय तो स्वयं परिपूर्ण आनंदमय आहे. तो अविक्रयू तृप्तकाम स्वात्मरमणी रममान असल्यामुळे कामरहित आहे, कामनारहित आहे, इच्छाविरहित आहे. का त्यापेक्षा श्रेष्ठ आनंद या जगामध्ये विद्यमान नाहीच की त्याची त्याला कामना निर्माण होईल, इच्छा निर्माण होईल आणि त्यामुळे तो स्वरूपात त्याच्या आनसारखा बदल घडून येईल, विकार उत्पन्न होईल आणि मला तो हवा त्यासाठी तो आप्लावित केला जाईल, आकर्षित केला जाईल, का आसक्त आणि मोहित होईल. म्हणून ज्या वेळेला कोणी एका दुसऱ्यामध्ये आसक्त होत असतो त्यावेळेला तो आपल्या स्वतःच्या स्वात्मस्वरूपापासून पतित होत असतो. एकतर सुरुवातीला विचार भाव स्फुरतात आणि मानसिक स्थिती बदलते, भावनात्मक स्थिती बदलते. परंतु ईश्वराच्या त्या आनंदमय ब्रह्मस्वरूपामध्ये कदापि किंचित मात्र भेद बदल होत नाही. स्वरूपात तर होत नाही पण मानसिक उल्लेख का भावदशा त्यामुळे तो आनसारखा भेद बदल होण्याचा भाव त्यात निर्माण होत नाही. तो सदा सर्वदा अनासक्त निर्मोही राहतो. मात्र जीव देवता या स्वाभिमानीय असल्या कारणामुळे एक जीव दुसऱ्या जीवांमध्ये का देवता ईश्वरामध्ये, देवता वरील देवतांमध्ये का ईश्वरामध्ये व्यसलेले असतात, अधीन झालेले असतात, म्हणून त्या आसक्त होत असतात. त्यांच्या स्वस्वरूपाची जी आत्मसंभावना आहे ती आत्मस्थैर्याची नसते. हा त्यांच्यातला स्वरूपिक मानसिकतेचा, विचार भावनांचा भेदबदल असतो. निर्विचार निर्भाव नसतात. जीवांच्या ठिकाणी मनुष्य देहात आल्यानंतर विचारांची ट्रॅफिक जाम होते, कुंभमेळा भरतो विचारांचा आणि त्यामुळे भावनांचा गोंधळ निर्माण होतो. त्यात निर्विचार निर्भाव नित्य केवळ जसा आहे सुख दुःखातीत
विचार आणि भावनाच्या अतीत शांत तो राहत नाही. म्हणून त्या विचार आणि भावनांनी त्याच्यामध्ये पतन निर्माण होतं, आत्मस्थैर्य भंगतं, आत्मवान राहत नाही. आणि देवता सुद्धा जरी विचार नसला तरी भाव त्यांचे वरील देवतेला अधीन राहण्याचे आहे आणि ईश्वराच्या अधीन होण्याचे आहे. का? इतर जीवांनी उपासना केली असतात त्यांच्याकडे ते आकर्षित होतात, स्वाभिमानी असल्यामुळे अभिमान घेतात, त्यांचा भाव तिथे आकर्षित होत असतो. आणि म्हणून या जीवदेवतांमध्ये त्यांच्या स्वाभाविक स्थितीमध्ये बदल घडून येत असतो. मात्र ईश्वर त्रिकाल अविक्रयी तृप्तकाम म्हणून तो अबाधित राहतो, त्याच्यात भेद बदल घडून येत नाही, तो अपतनशीलच असतो. आता जरी ईश्वराच्या स्वरूपामध्ये जीवोद्धरणाची प्रवृत्ती निर्माण होत असली तरी त्या प्रवृत्ती ती स्वातंत्र्य उपजे, ती प्रवृत्ती भंगेते निवृत्ती, स्वातंत्र्य स्वेच्छेने उपस्थिती, पराधीन होऊन नाही, आसक्त आणि मोहित होऊन नाही, म्हणून त्याच्यामध्ये भेदबदल होत नाही, तो पतन पावत नाही स्वरूपात त्या प्रवृत्ती रूप मनोधर्म आणि इच्छेने. म्हणजे इच्छेचं कामनेचं तंत्र असं आहे की इच्छा तर आहे, कामना तर आहे, परंतु त्याविषयीची आसक्ती आणि मोह नाही आहे, म्हणून ते विचलित करत नाही, आसक्त करत नाही. आणि मग ईश्वराला जीवोद्धरणाची प्रवृत्ती जरी होत असली आणि त्याद्वारा माया सृष्टी निर्माण करते आणि ईश्वर स्वयं अनंत अवतारांनी अवतरित असतो, जीवोद्धरणाचं व्यसन धारण करत असतो, तरी सुद्धा ईश्वराच्या स्वरूपामध्ये किंचित मात्र काही एक त्याच्या स्वात्मरमणामध्ये भेदबदल होत नाही. तो सदा सर्वदा अविक्रयी तृप्तकाम राहतो, आप्तकाम राहतो, स्वात्मरमणी रममान राहतो. तो जे काही करतो, अवतार धारण करणे, जीवोद्धरण करणे, हे सगळं मनुष्य वेशधारी होती. वेश म्हणजे लटिका, नटवत अभिनय म्हणून करतो. मात्र आतमध्ये जे आनंदमय स्वरूप राहतं मनुष्य वेशात अवतारी कार्य, हे स्वात्मरमणी रममान राहतं. त्यामध्ये अहंकार अभिमान नसल्या कारणामुळे तो अहंकार शून्य निराभिमान म्हणून अनासक्त निर्मोही राहतो. त्याच्यावर कुठलाही किंचित मात्र परिस्थितीजन्य विपरीत परिणाम होत नसतो. कारण याचं मूळ असं आहे की ईश्वराचं जे स्वरूप आहे विरुद्ध धर्मी समावेशू एकू ईश्वरीची आती. ईश्वराच्या स्वरूपामध्ये विरुद्ध धर्मांचा समावेश आहे. तो सर्व करता असूनही सर्व साक्षी राहतो, तो सर्वात्मक असूनही सर्वातीत राहतो आणि विरुद्ध धर्मीवंत स्वरूप असल्या कारणामुळे त्याचं स्वरूप जे आहे ते अच्युत राहतं, अपतनशील राहतं. तर देवतांचा शापामुळे अधप्पात होत असतो, शापदग्ध विग्रह होत असतात. ते शापदग्ध होऊन आपल्या स्थानावरून भ्रष्ट होतात. त्यांच्या व्यक्त ब्रह्मांड असताना अंश रूपाने विग्रह अवतरित होतो, तो शापामुळेही होत असतो. तसं ईश्वराला शापदग्ध विग्रह धारण करावा लागत नाही, कारण त्याला शापच बसत नाही. आता जीव तर अज्ञान जरी केवळ असला तरी अज्ञानामुळे तो पराधीन होऊन जातो, अहंकार अभिमानामुळे तो आसक्त मोहित होऊन जातो. त्याच्यामुळे त्याचा जो अधप्पात आहे तो सतत चालूच राहतो. थोड्या थोड्या गोष्टींचा त्याच्यावरती किंचित मात्र काही ना काही विपरिणाम होत राहतोच.
आणि तो थेंबे थेंबे तळे साचे असं वाढीला लागतो. जे विचार, जे भाव अधपतनाकडे जाण्याचे तो करत राहतो. हां, त्यानुसार त्याचं व्यक्तिमत्व निर्माण होत राहतं. तो तादात्म्य पावतो. मग त्या विचार भावनांमुळे निर्माण झालेल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याला वाटतं की हे मीच आहे, मी असाच आहे, मी याच्या वेगळा नाहीच आहे. हे त्याचं पतन पावणे आहे. तो सदा सर्वदा नित्य रूपाने जसा नित्य केवळ आहे तसा नित्य केवळ नाही राहत, सुखदुःखातीत नाही राहत, शांत नाही राहत. कारण तो त्याच्या ठिकाणी विरुद्ध धर्मीवंत भाव नाही का आचार धर्म नाही तसा, सर्वात्मक असून सर्वातीत, सर्व करता असून सर्व साक्षी पणा मुळात तर तो विरुद्ध धर्मीवंत नाहीच, परंतु ज्ञानबोधाने आत्मसजग राहून तो सर्व करता होऊनही सर्व साक्षी नाही राहत, सर्वात्मक असूनही सर्वातीत नाही राहत. जर तसा राहण्याचा जीवाने प्रयत्न केला तर त्याच्यावर सुद्धा मग ते विपरीत परिणाम होत नाही. त्यालाही साधनामध्ये त्या अच्युत भावाचा अनुभव यायला लागतो. आत्मस्थैर्य, आत्मवान, त्रिगुणातीत अवस्था निर्माण होत असते. देवता जशा शापामुळे अधपतित होतात तशा ईश्वराला मात्र अधपतित व्हावं लागत नाही, तो होऊ शकत नाही आणि स्वतःही होत नाही. म्हणून ईश्वराला आपल्या स्थानावरून, आपल्या स्वरूपावरून भ्रष्ट करणारा कोणीही नाही. न कश्चित जन्याम अस्ति न च अधिपः. त्या ईश्वराचा जनी प्रादुर्भावे जन्माला घालणारा, उत्पत्ती करणारा कोणीही नाही. तो स्वयंभू अनादीचा मूर्त आहे. न च अधिप, न तर त्याचा कोणी अधिपतीही नाही. त्यापेक्षा श्रेष्ठ सामर्थ्यवान असता तर त्याच्यावर सत्ता गाजवू शकला असता आणि त्याला अधपतित करू शकला असता, किंवा अधपतित होण्यासाठी तो निमित्त ठरला असता, ईश्वर कारण ठरला असता, की ईश्वरानं त्याच्याकडे पाहिलं असतं आणि त्याच्यासारखा आपण श्रेष्ठ बनावा हा भाव आला असता. ते सुख व त्याचा आपल्याला अधिक आनंद असता दुसऱ्या कोणाचा तर. म्हणून ईश्वराचाही कोणी ईश्वर नसल्या कारणामुळे ईश्वर स्वयं जीवदेवतांपेक्षा, जीवाच्या ठिकाणी काही सुखदुःखच नाही की जीवासाठी लालायित होईल ईश्वर. देवतांचे सुख तर त्रिगुणात्मक आहे आणि मर्यादित आहे, म्हणून त्यांच्या सुखासाठी सुद्धा लालायित होत नाही. आणि म्हणून तो ईश्वर निरतिशय सुख स्वरूप आनंदमय असल्यामुळे स्वात्मरमणी रममाण, अविक्रयी तृप्तकाम असल्यामुळे एकमेव तोच पूर्णपणे अच्युत अपतनशील आहे. तसेच चैतन्य मायादी देवता यांच्या विद्या तथा बहिर्याग साधनांनी जी जीवांना त्या देवतांची प्राप्ती होते, त्या देवता अपरा अमोचका असल्या कारणामुळे त्या कनिष्ठ दर्जाच्या आणि मुक्तिदायक नसल्या कारणामुळे ते कनिष्ठ सुख आणि अनित्य नाशवान सुख त्याचा फळभोगाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जीवांना परत फिरून मृत्यूरूप संसारात जन्माला यावं लागतं. त्यांची स्थानं पतनशील आहेत जीवाच्या दृष्टीने. आणि चैतन्यपर परमेश्वर पाविजे ते अच्युतपद बोलिजे. मात्र चैतन्यमायेच्या पर श्रेष्ठ जो परमेश्वर आहे, आनंदमय ईश्वर, तो जर जीवाला प्राप्त झाला तर ते अच्युतपद म्हटलं जातं. जीवाच्या पक्षी तो स्वयं अच्युत, तो या अवस्थात सांगितला, तो स्वयं अच्युत आहे. आणि जीवाला सुद्धा तो प्राप्त झाला असता तिथून परत फिरून जीवाचं पतन होत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यद्गत्वा, ज्या ठिकाणी गत्वा गेले असताना निवर्तन्ते, हा जीवात्मा निवृत्त होत नाही. तत् मम परम धाम, ते माझं परमधाम होय. यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परम. ज्याला प्राप्त झाले असता निवृत्त होत नाही हा जीवात्मा, ते माझं परमधाम होय.
मात्र आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुना आ म्हणजे पर्यंत, किंपर्यंत तर ब्रह्मभुवन म्हणजे ब्रह्मव्यापक आदिशक्ती चैतन्यमय, तिचं भुवन म्हणजे स्थान चिज्जड सुख, आणि लोका हा म्हणजे समुदाय, कर्मभूमीपासून तर आदिमायेपर्यंतचे देवतांचे समुदाय. हे पुनरावर्तीन अर्जुन पुनरावर्तनशील आहे, परत फिरून मृत्यूरूप संसारात जन्माला आणणारे म्हणून ते पतनशील आहेत. आणि ईश्वर मात्र त्याचं परमपद जे आहे, परमधाम जे आहे, ते जीवासाठी अपतनशील आहे. अशा प्रकारे जीव आणि देवतांपेक्षा हा एक वेगळा ईश्वर स्वरूपाचा विशिष्ट भाव आहे की तो अच्युत आहे, तसाच तो अविक्रयू सुद्धा आहे. अविक्रयू, विकार म्हणजे भेदबदल होणे, आनसारखेपणा म्हणजे वेगळेपणा निर्माण होणे. स्वरूपाची जी मूलभूत अवस्था आहे ती स्थायी रूपाने चिरकाल जशीची तशी न टिकणे. म्हणून अविक्रयू म्हणजे नाही, ज्यात भेद बदल होत नाही, परिणाम संभवत नाही. जे अपरिणामी असते त्याला म्हणतात अविक्रयू. जसे मानवीय देहाच्या ठिकाणी का या समग्र सृष्टीच्या ठिकाणी षड्विकार आहे. जायते, वर्धते, स्थियते, विपरिणमते, क्षीयते आणि म्रियते, हे 6 प्रमुख विकार आहेत. जायते म्हणजे जन्माला येणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, स्थियते म्हणजे काही काळ स्थिर राहणे, ते स्थिर राहण्याची स्थिती मात्र परिणामकारकच असते, थोडा थोडा सूक्ष्म बदल घडत असतो. आणि विपरिणमते म्हणजे विपरिणाम होणे, म्हणजे प्रौढता येणे. आणि क्षीयते म्हणजे क्षीणता येणे. आणि म्रियते म्हणजे मृत्यू पावणे, विनष्ट होणे. तर हे विकार उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये 6 प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. आणि प्रामुख्याने हा प्रपंचाचा धर्म आहे, धारणा आहे. कार्यप्रपंचामध्ये हा भेदबदल घडून आलेला आपल्याला दिसून येत असतो. ईश्वराच्या स्वरूपामध्ये मात्र हे षड्विकार किंचित मात्र नसतात. जीव आणि देवता या नित्य असल्यामुळे त्यांच्या स्वरूपात सुद्धा अशा प्रकारचे कार्यार्थी जे षड्विकार आहे ते नसतात. मात्र जीव आणि देवतांच्या ठिकाणी जरी हे षड्विकार दिसत नसले तरी त्यांच्यात ते विकार निर्माण न होण्याला ईश्वराचा अविक्रयू हा धर्मच त्याला मूळ कारण असतो. अविक्रयूत्व हा धर्म, कारण ईश्वराच्या स्वरूपाश्रय सत्तेने ते राहत आहेत. ईश्वराचं स्वरूप नित्य व्यापक असल्यामुळे त्यांच्या आतमध्ये आहे. आणि तो अविक्रयत्व हा धर्म त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाला अविकारी ठेवतो. मात्र ईश्वर हा शक्त्यांगाने आणि स्वरूपांगानेही अविकारी आहे. हा झाला एक वस्तूचा भेदरूप बदल होण्याचा विकाररूप धर्म. मात्र वस्तूच्या ठिकाणी, पदार्थाच्या ठिकाणी आतमध्ये जो मागच्या अच्युत तो या पदात सांगितला, मानसिक आणि भावनात्मक, वैचारिक आणि भावनात्मक जो मानसिक भेदबदल आहे तोही एक प्रकारचा विकार असतो. तो सूक्ष्म असतो,
या वचनात जो अविक्रयी सांगितला हा विकार स्थूल विकार, आणि मागच्या वचनात जो सांगितला अच्युत तो सूक्ष्म विकार. तर तसाही विकार ईश्वराच्या स्वरूपात नाही, हे मागच्याच वचनामध्ये आपण पाहिले. म्हणून ईश्वर अविक्रयू